completed the three gases, that is LPG gas, CNG gas and biogas. In today's video lecture we are going to see the hydrogen gas. Okay, hydrogen, it is the very important gas. तर आपण बघणार आहोत hydrogen gas. This hydrogen gas, it is known as, remember this, green hydrogen. This is known as green hydrogen. Now the question arises that why it is known as a green hydrogen. ग्रीन ही कन्सेप्ट आपण कशासाठी वापरली जातो, तर जे सेफ आहे त्याला आपण म्हणतो ग्रीन हायड्रोजन. आता ह्या हायड्रोजन पासून गॅस तयार केला जातो. ओके, म्हणून त्याला म्हणतात हायड्रोजन गॅस. ओके, हायड्रोजन गॅस, आणि यालाच म्हणतात ग्रीन हायड्रोजन. ह्याला ग्रीन हायड्रोजन का म्हणायचं, पहिला पॉइंट आहे. जसं पेट्रोल आणि डिझेल आफ्टर कंबशन इट इमिट्स द हार्मफुल गॅसेस लाईक दॅट इज कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, ह्या प्रकारची गॅसेस ते इमिट होतात. इनसफिशियंट ऑक्सिजन मध्ये जर का त्या फ्युलचं, पेट्रोलचं किंवा डिझेलचं बर्निंग झालं तर इट इज कन्वर्टेड इनटू द कार्बन मोनॉक्साईड, and complete combustion झालं तर it is converted into the carbon dioxide gases. These gases, it causes the harmful effect on the environment. It causes the pollution into the environment. But या केस मध्ये काय होतं, हायड्रोजनच्या केस मध्ये काय होतं, याचं जेव्हा इलेक्ट्रोलिसिस होऊन जेव्हा त्याचं कंबशन होतं, it does not emit any harmful gases. That's why it is known as a green hydrogen. After combustion, it does not produce carbon dioxide. That's why this is known as green hydrogen gas. समजले? याला ग्रीन हायड्रोजन का म्हटलं? आणखीन एक रिझन आहे. इट इज प्रोड्यूस्ड बाय द रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस. रिन्यूएबल जे काही एनर्जी सोर्सेस आहेत त्याच्यापासून ते तयार केले जातात. म्हणजे कुठलं रिन्यूएबल सोर्सेस, कुठले दॅट इज द सोलर एनर्जी, विंड एनर्जी. रिन्यूएबल म्हणजे काय आहे की ते एक्झॉस्ट होत नाही, ते संपत नाही. सोलर एनर्जी काय आहे, इट इज कॉन्स्टंट आहे. ते विंड एनर्जी, इट इज द कॉन्स्टंट प्रोडक्शन, त्याच्यापासून आपल्याला मिळू शकतं. ते इलेक्ट्रिसिटी वापरून हे ग्रीन हायड्रोजन गॅस तयार केला जातो. दॅट्स वाय इट इज ऑल्सो नोन ॲज अ ग्रीन हायड्रोजन. कळालं? बेसिकली हायड्रोजन इट इज हॅव्हिंग फॉर्म्युला H, but it exists into the gaseous form, that is in the form of H2. आता हे कशापासून तयार केला जातो, हा हायड्रोजन कशापासून तयार केला जातो, तर हा पाण्यापासून हायड्रोजन गॅस तयार केला जातो, H2O. इट इज ऑब्टेन्ड बाय द इलेक्ट्रोलिसिस मेथड ऑफ H2O. याचं काय करायचं, वॉटर मॉलिक्युलचं इलेक्ट्रोलिसिस करायचं. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, स्प्लिटिंग ऑफ द मॉलिक्युल, ब्रेकिंग ऑफ द मॉलिक्युल बाय युजिंग इलेक्ट्रिसिटी. आपण इथे इलेक्ट्रिसिटी कुठली वापरतोय, तर बाय फ्रॉम द रिन्युएबल सोर्सेस पासून आपण इलेक्ट्रिसिटी वापरणार आहे. म्हणजे हे हायड्रोजन गॅस तयार करण्यासाठी आपण एकतर काय करणार आहे, रिन्युएबल इलेक्ट्रिसिटी वापरणार आहे. ठीक आहे. आणखी त्याचं स्प्लिटअप झाल्यानंतर, त्याचं ब्रेकिंग झाल्यानंतर काय होतं, एक हायड्रोजन तयार होतो. ओके, इट इज इनटू द गॅसेस फॉर्म. आणि दुसरं काय होतं, ऑक्सिजन तयार होतं. ऑक्सिजन इट इज गिवन आउट. ओके, ऑक्सिजन. आणि हा हायड्रोजन गॅस काय करायचा, तो कलेक्ट करायचा. आपल्याला कशासाठी करायचं, आपल्याला गॅसेस फॉर्म मध्ये फ्युल म्हणून वापरायचं आहे. म्हणून या वॉटर मॉलिक्युल मधून जो काही हायड्रोजनचं कंबशन होतं, व्हेरी इम्पॉर्टंट, हायड्रोजन इट इज द कंबस्टिबल एलिमेंट. ओके, इट इज द हायली कंबस्टिबल एलिमेंट because it after combustion it gives large amount of heat. That's why it produces it is used as the fuel म्हणून पण त्या हायड्रोजन गॅसचा वापर केला जातो. बिकॉज ऑफ इट इज हायड्रोजन, इट इज द कंबस्टिबल एलिमेंट आहे, आणि आफ्टर कंबशन इट इमिट्स द लार्ज अमाउंट ऑफ हीट. दॅट्स वाय हायड्रोजन गॅस इट इज युज्ड ॲज द फ्युल. इट इज युज्ड ॲज द फ्युल. ओके, मग कशाने तयार झालं समजलं. इट इज दिस हायड्रोजन गॅस इट इज ऑब्टेन्ड बाय द इलेक्ट्रोलिसिस मेथड ऑफ द वॉटर मॉलिक्युल. MCQ साठी लक्षात ठेवायचं आहे अगेन. ओके, दिस हायड्रोजन गॅस इट इज ऑब्टेन्ड बाय द इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर मॉलिक्युल by using the renewable electric sources,
बाय द रिन्युएबल सोर्सेस. जे काही सोर्सेस आपण वापरणार आहे त्याचे इलेक्ट्रोलिसिस करण्यासाठी ते कुठले कुठले आहे. फर्स्ट आहे दॅट इज सोलर एनर्जी, सेकंड आहे विंड एनर्जी. जे काही आपण एक्झॉस्ट होणारे सोर्सेस नाही आहेत त्याचा आपण परत परत वापर करू शकतो, दॅट इज नोन एज द रिन्युएबल सोर्सेस. त्या रिन्युएबल सोर्सेस वापरून आपण काय करणार आहे, वॉटर मॉलिक्युलचं काय करणार आहे, इलेक्ट्रोलिसिस. हायड्रोजन गॅस इट इज ऑब्टेन्ड बाय द इलेक्ट्रोलिसिस मेथड. रिमेंबर फॉर द एमसीक्यूज. एमसीक्यूज साठी लक्षात ठेवायचं आहे. अगेन आय विल रिपीट. हायड्रोजन गॅस इट इज ऑब्टेन्ड बाय द इलेक्ट्रोलिसिस मेथड ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आणि याच्यामधून जे काही बाहेर पडणार आहे त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड पडणारच नाहीये. याचं जरी कंबशन झालं, वॉटर मॉलिक्युलचं हायड्रोजनचं कंबशन झाल्यानंतर इट डज नॉट प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड. त्यामुळे त्याच्यामध्ये हार्मफुल गॅसेस तयार होत आहेत. दॅट्स वाय इट इज नोन एज द क्लीन सोर्स ऑफ फ्युएल. हे सगळ्यात क्लीन सोर्स आहे. पेट्रोल, डिझेल त्याचं बर्निंग झालं की हार्मफुल गॅसेस मिळतात आपल्याला. पण हायड्रोजनचं कंबशन झाल्यानंतर इट डज नॉट इमिट एनी हार्मफुल गॅसेस. दॅट्स वाय इट इज नोन एज अ ग्रीन फ्युएल किंवा ग्रीन हायड्रोजन म्हटलं जातं त्याला. कन्सेप्ट समजले की कुठल्या कन्सेप्ट वरती काम करते. इट इज टोटली बेस्ड ऑन द इलेक्ट्रोलिसिस मेथड. एमसीक्यूज ला खूपदा विचारलेलं आहे. इलेक्ट्रोलिसिस, लिसिस म्हणजे ब्रेकिंग, ब्रेकिंग करणं. त्याला बाय ब्रेकिंग ऑफ दॅट मॉलिक्यूल बाय युजिंग इलेक्ट्रिसिटी, दॅट इज नोन एज इलेक्ट्रोलिसिस मेथड. हायड्रोजन गॅस इट इज ऑब्टेन्ड बाय द इलेक्ट्रोलिसिस मेथड बाय युजिंग द वॉटर मॉलिक्यूल. पाण्याचे इलेक्ट्रोलिसिस करून आपल्याला काय मिळतं, हायड्रोजन गॅस मिळतो. ओके. इट इज युज्ड ॲज अ फ्युएल. फ्युएल म्हणून का वापरलं जातं मग हायड्रोजन गॅस हा फ्युएल म्हणून का वापरला जातो, बिकॉज इट गिव्स अ हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. याची कॅलोरिफिक व्हॅल्यू पण हाय आहे, मी सांगणार आहे ती एंडला. आणि इट इज हॅव्हिंग हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू, लो इग्निशन टेम्परेचर, इग्निशन, आणि इट इज व्हेरी व्हेरी हायली फ्लेमेबल. सगळ्यात जास्त दॅट इज पेट्रोल, डिझेल, इव्हन बाकीच्या कुठल्या एलपीजी आणि सीएनजी पेक्षाही हायली फ्लेमेबल गॅस आहे. बिकॉज इट इज लाइटर दॅन एअर. हा पण काय आहे, लाईट आहे एकदम हवेमध्ये. इट इज द युनिव्हर्सल अँड इट इज व्हेरी लाईट. एकदम हलका आहे. आणि तो हलका असल्यामुळे इट इझिली गेट मिक्स्ड विथ द सराउंडिंग. तो ॲटमॉस्फिअर मध्ये इझिली मिक्स होतो. आणि मग ह्याला तयार करताना काय केलं जातो, सिलेंडरमध्ये त्याला कॉम्प्रेशन करून तो गॅस त्याच्यामध्ये भरला जातो. ओके. इट इज व्हेरी लाइटर इन वेट. ओके. त्यामुळे काय होतो, तो हवेमध्ये लगेचच पेट घेतो. लक्षात आलं. म्हणजे याचं जर का लिकेज झालं, या गॅस जर सराउंडिंग हवेमध्ये लीक झालं, इट गेट इझिली इग्निटेड. इट इज हॅव्हिंग व्हेरी लो इग्निशन टेम्परेचर. ओके. समजलंय. तर मग आता मी म्हणते की हे एवढं सगळं क्लीन सोर्स आहे, त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू जास्त आहे, इग्निशन टेम्परेचर कमी आहे, तर मी हे डेली यूजमध्ये का होत नाही. जसे आपण बघतोय की पेट्रोल पंप असतात. एचपीचा पेट्रोल पंप आहे, इंडियनचा आहे, भारतचा पेट्रोल पंप आहे, सीएनजीचे सुद्धा पेट्रोल पंप आहेत. मग ह्या हायड्रोजन गॅसचे पेट्रोल पंप का नाहीत, हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. काही सांगता येईल तुम्हाला. हे इट इज व्हाय इट इज नॉट युज्ड ॲज अ कॉमन फ्युएल. हे वापरलं जातं बऱ्याच ठिकाणी, पण इट इज नॉट कॉमनली युज्ड जस्ट लाईक ॲज अ HP अँड भारत पेट्रोलियम वगैरे. त्याचे जे काही पेट्रोल, डिझेल वगैरे किंवा सीएनजीचे जसे काही मोठे मोठे हे असतात पंप असतात, तसे याचे ग्रीन हायड्रोजन किंवा हायड्रोजन गॅसचे पंप नाही आहेत. त्याचा विचार करायचा आहे तुम्हाला. हे का नाही वापरलं जातं, कारण मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं, though it is having high calorific value, low ignition temperature, but it is not used in common way. कॉमन मध्ये हे वापरलं जात नाही. का? कारण ह्याची एकतर प्रोडक्शन कॉस्ट जास्त आहे. कारण इलेक्ट्रोलिसिस मध्ये जे काही तुम्ही सगळं इक्विपमेंट तयार करणार आहे, त्या इक्विपमेंटची कॉस्ट जास्त आहे. प्रोडक्शन कॉस्ट इज व्हेरी मोर कंपॅरेटिव्हली विथ द पेट्रोल अँड डिझेल. एलपीजी आणि जे काही आपण सीएनजी वापरणार आहे त्याच्याही पेक्षा याची प्रोडक्शन कॉस्ट जास्त आहे. नुसतंच ते, आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर अजून तसं तयार नाही आहे. हायड्रोजन गॅसचे जे काही पंप लावण्यासाठी तेवढे इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाही आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, इट इज व्हेरी हार्मफुल बिकॉज इट इज फ्लेमेबल. इट इज हायली फ्लेमेबल.
CNG and LPG पेक्षाही इट इज हायली फ्लेमेबल गॅस. त्यामुळे तो जरा जरी लीक झाला की तो लगेचच पेट येतो, लगेचच तिथं काय होतं, मोठं एक्सप्लोजन होण्याचे चान्सेस जास्त असतात. इट इज ॲज द सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू इट इज व्हेरी डेंजरस. सेफ्टी पॉइंट म्हणून जर का विचार केला तर इट इज व्हेरी हार्मफुल. That's why in day-to-day life we are not going to observe any pumps of that hydrogen gas. Okay, but still it is used in somewhere that in the industrial purposes त्याच्यामध्ये वगैरे पण हे वापरले जातं. पहिलं आपण रिझन बघितलं होतं का वाय इट इज नॉट अवेलेबल इझिली ॲज द HP पेट्रोल पंप्स, इंडियन पेट्रोल पंप्समध्ये जसे ते गॅसेस अवेलेबल होतात तसं आपल्या पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल अवेलेबल होतं तसं, किंवा सीएनजीचे पण हे असतात, पेट्रोल पंप्स असतात, तर तसे CNGचे पण पंप असतात, तसे हायड्रोजन गॅसचे पंप नाही आहेत. त्याचं रिझन पहिलं आपण बघितलं सेफ्टी इश्यू. दुसरं आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन इश्यू. ट्रान्सपोर्टेशन सुद्धा त्याचा एक प्रॉब्लेम आहे. त्याचं रिझन असं आहे की ट्रान्सपोर्टेशन होत असताना हे काय आहे की हायड्रोजन गॅस हे हायली फ्लेमेबल आहे आणि त्याचं इग्निशन टेम्परेचर कमी आहे. जर समजा आपण ट्रान्सपोर्ट करत एका कंटेनरमधून जर का आपण ट्रान्सपोर्ट करत असो, तर ट्रान्सपोर्ट करत असताना जरा जरी गॅस लीक झाला आणि जर सपोज आपण दुपारच्या वेळी जर का ते ट्रान्सपोर्ट होत असेल तर तो इझिली पेट करतो आणि तिथं एक्सप्लोजन होतं. एक्सप्लोजन होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून काय करतात, मोस्टली जे काही फ्युएल्स असतात, मे बी कुठले पेट्रोल असू दे, डिझेल असू दे किंवा LPG असू दे, हे सगळे फ्युएल्स जेव्हा ट्रान्सपोर्ट करतात ते मोस्टली लोअर टेम्परेचरला, म्हणजे एकतर अर्ली मॉर्निंग किंवा लेट नाईट किंवा अर्ली मॉर्निंग हे ट्रान्सपोर्टेशन होतं. कारण हायर टेम्परेचरला दे आर हायली फ्लेमेबल, ते पेट घेतात, म्हणून ते काय करतात, कमी टेम्परेचरला त्याचं ट्रान्सपोर्टेशन होतं. ओके, म्हणून हे हायड्रोजन गॅस हे हायली फ्लेमेबल असल्यामुळे त्याचं काय होतं, ट्रान्सपोर्टेशनचा हा एक इश्यू येऊ शकतो, कारण तो पेट्रोल, डिझेल, LPG पेक्षाही हार्मफुल आहे. ओके, दुसरं आहे तर तिसरं आहे त्याचं रिझन स्टोरेज. स्टोरेज एक वन ऑफ द रिझन आहे. कारण काय होतं, हा सगळ्यात लाइटर गॅस आहे. हायड्रोजन इट इज व्हेरी लाइटर दॅन द एअरपेक्षाही तो लाईट गॅस आहे. मग तो स्टोअर करताना काय होतं, त्याचं एक्सपान्शन होतं, त्या गॅसचं एक्सपान्शन होतं. म्हणून त्याला स्टोअर करताना, सिलेंडरमध्ये स्टोअर करताना, सपोज तो गॅसेस फॉर्ममध्ये असेल तर त्याला स्टोअर करताना हायर प्रेशर अप्लाय करावं लागतं, अंडर प्रेशर त्याला स्टोअर करावं लागतं. आणि जर सपोज इफ इट इज प्रेझेंट इन टू द लिक्विड फॉर्म, दॅट ॲट दॅट टाइम इट शुड बी स्टोर्ड ॲट द लोअर टेम्परेचर. त्याचं टेम्परेचर कमी टेम्परेचरला तो आपल्याला स्टोअर करावं लागतं. म्हणजे त्याचं स्टोरेज इश्यू झाला म्हणजे ते, आणि ही सगळी कंडिशन्स त्याला मेंटेन करणं इट बिकम्स क्वाईट डिफिकल्ट. म्हणजे प्रेशर मेंटेन करावं लागेल, टेम्परेचर मेंटेन करावं लागेल. इट बिकम्स क्वाईट डिफिकल्ट टू मेंटेन द प्रेशर अँड टेम्परेचर टू स्टोअर दॅट हायड्रोजन गॅस. ओके, तो एक झाला. ट्रान्सपोर्टेशन बघितलं, सेफ्टी इश्यू बघितला आपण, आणखी स्टोरेज इश्यू घेतला. ह्या सगळ्या इश्यूजमुळे जसे बाकीचे पंप अवेलेबल आहेत तसेच त्याचे हायड्रोजनचा पंप अवेलेबल होत नाही. ओके, दॅट्स वाय इट इज बिकम्स क्वाईट डिफिकल्ट टू. याचे आपण आता 3 इश्यूज डिस्कस केले होते. पहिलं होतं ते कुठलं होतं, सेफ्टी इश्यू होता, तो आपण बघितलंय. दुसरं आहे स्टोरेज इश्यू बघितला आपण. ओके, तिसरं बघितलं आपण ट्रान्सपोर्टेशन. या सगळ्या रिझनमुळे जरी त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू चांगली असली तरी, कॅलोरिफिक व्हॅल्यू याची किती आहे, हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे. याची कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे 33,889 किलो कॅलरीज पर एन-क्यूब. ओके, हे त्याचं कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे. ओके, परत सांगते मी, आपल्याला काय करायचं आहे, कॅलोरिफिक व्हॅल्यूचं युनिट लक्षात ठेवायचं आहे. जर का ते गॅसेस फॉर्म मधलं असेल कॅलोरिफिक व्हॅल्यू किलो कॅलरीज पर एन-क्यूब. If it is present into the liquid or the solid form, it is having kilocalories per kilogram. हे युनिट लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस हा क्वेश्चन रिपीट झालाय. युनिट ऑफ दॅट कॅलोरिफिक व्हॅल्यू सॉलिड आणि लिक्विड असेल तर किलो कॅलरीज पर किलोग्रॅम, आणि जर का ते गॅसेस फ्युएल्स असेल तर इट इज किलो कॅलरीज पर एन-क्यूब. जरी त्याची एवढी हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू असली तरी ह्या 3 रिझनमुळे इट इज नॉट इझिली अवेलेबल ॲज कम्पॅरेटिव्हली अदर जे काही पंप आहेत त्याप्रमाणे हायड्रोजन गॅसचा पंप नाही आहे. CNGचा
सीएनजीचा पंप आहे तसा हायड्रोजन गॅसचा पंप नाही आहे. ओके, हे आपण आता रिझन बघितलं. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलंय, दॅट इज पहिलं आपण बघितलं दॅट इज एलपीजी, दॅट इज लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. दुसरा बघितला सीएनजी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, आणि तिसरा बघितला दॅट इज बायोगॅस, आणि चौथा दॅट इज द हायड्रोजन गॅस. आय होप हे तुम्हाला सगळं समजलेलं असणार आहे. मी जिथं तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की MCQ साठी इम्पॉर्टंट आहे, तिथे काय करायचंय, व्हिडिओ स्टॉप करायचा आहे आणि तो पॉइंट नोट करायचा आहे. आता हे अभ्यास करताना तिन्हीचा कम्पॅरेटिव्हली स्टडी करायचा आहे, रट्टा मारायचा नाही. कारण काय होतं, MCQs ही कशाही प्रकारे विचारले जाऊ शकतात. कधी ट्विस्ट करून विचारले तरीही जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण ते ऍप्लिकेशन बेस जे काही MCQs असतात ते आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येत नाही. म्हणून कुठलेही जे काही अभ्यास आहे तो समजून घेऊन करायचा आहे. आता याच्याकडे डिफरन्शिएट करून कंपॅरिझन करून तुम्ही या तिन्हीचाही अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला आरामात ते MCQs कव्हर करता येतील. ओके, मला वाटतं हे सगळं तुम्हाला समजलेलं असणार आहे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण MCQs वगैरे कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. टिल देन, थँक्यू.